हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका. तर गावावरून आल्यावर 2 दिवसानंतरचा व्हिडिओ आहे. तर मॉर्निंगला मी बनवत आहे पोहे आणि एकीकडे मी इकडे डाळ शिजवत आहे. म्हणजे डाळ आहे, डाळ आणि बटाटे वगैरे मिक्स करून. तर इथे माझे कामं चालू आहेत आणि मेळे आलेली आहे माझी, ती तिचे कामं करते, कपडे आणि झाडू पोछा वगैरे. तर मी आज एक नवीन पद्धतीने पोहे बनवणार आहे. खूप छान असे पोहे आहेत. म्हणजे सेम प्रोसेस आहे, फक्त मी थोडंसं त्यामध्ये ना अ, गाजर आणि काकडी टाकणार आहे आणि खरंच खूप असे टेस्टी लागतात पोहे. आणि मी ना मुलांना नेहमी टिफिनला असेच बनवून देते. मुलं तर माझे खूप आवडीने खातात. याच्या आधी माझे मुलं बिलकुलच पोहे खात नव्हते, पण एके दिवशी काय झालं, फ्रीजमध्ये पडलेला आता गाजर आणि काकडी आणि मी विचार केला की आपण काहीतरी नवीन बनवूया. कारण की नेहमी मी पोह्यांमध्ये नेहमी टिफिनमध्ये मी पोहे बनवून देते, टिफिन जसा न तसा यायचा आणि मला खूप वाईट वाटायचं. कारण की सकाळी उठून मी 5 वाजता उठून एवढं बनवायची, तर आणि टिफिन पण व्यवस्थित म्हणजे मुलं खात पण आहे आणि मुलांना आवडत पण आहे पोहे, तर मी काय करू शकेन. तर मग मला दिसलं फ्रीजमध्ये गाजर आणि काकडी, तर मी गाजर आणि काकडी किसून त्यामध्ये टाकलं आणि अशा पद्धतीने पोहे बनवले. तर खरंच इतके आवडले पोरांना. तर पोरं म्हणतात, मम्मी आता रोज टिफिनला आम्हाला पोहेच दे. खूप नरम सॉफ्ट राहतात, म्हणजे 4 तास पण टिफिनमध्ये सॉफ्ट राहतात पोहे आणि खूप टेस्टी असे लागतात. तर आज मी म्हणजे स्कूल टिफिनसाठी नाही ना, ब्रेकफास्टसाठी घरीच होते. आज सुट्टी होती तर घरीच बनवले मी पोहे. आणि त्यानंतर नॉर्मलच पद्धतीने आपण जसं कांदा पोहा बनवतो, तेल वगैरे टाकून शेंगदाणे तळून घेते, मोहरी, जिरे, कांदा वगैरे कढीपत्ता टाकून तशाच पद्धतीने मी नॉर्मलीच इथे पोहे बनवते. आणि एकीकडे माझी मेड पण कामं करते, तिचे कपडे धुण्याचे चालू आहे. आणि सर्व कामं मी लवकरात लवकर करून घेते. आणि आज माझे फ्रेंडही मला भेटायला येणार आहेत. तर मी त्यांनाही घरी बोलवले आहे. ते मला 2-3दा त्यांचा कॉल आला की आम्ही येतो आहे. म्हटलं ठीक आहे. कारण की प्रवासातनं मी पण एवढी थकलेली होती. म्हटलं एक दिवस तरी आपल्याला आराम पाहिजे. आणि त्यानंतर कपडे वगैरे खूप आमचे होते तिकडे, तर मी वॉश करत नव्हती. कारण की तिकडे म्हणजे कंटाळा येतो का, आपण गावाकडे येतो ना, जेवढे आवश्यकता असायची, जेवढे डेली यूजसाठी तेवढेच, बाकी असे कपडे काय वॉश नाही करायची मी. आणि इकडे आल्यावर मग माझे एक दोन दिवस कपडे वगैरे सर्व काय व्यवस्थित हे केलं आणि खूप थकलेली पण होती. नंतर मग फ्रेंड्सला म्हटलं मला एक दिवस थोडासा आराम द्या, नंतर तुम्ही या भेटायला. तर फ्रेंड्स आहेत, ते कुठे ऐकतात, तर ते आज येत आहे भेटायला. तर मी पण माझे कामं लवकरात लवकर इथे सर्व आवरून घेतलेले आहेत. आणि चला मग पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. मी इथे ना आणखी थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी नाही ते खोबरे किसून ठेवलेलं होते, ते टाकून घेत आहे. आणि खूप असे छान लागतात खोबरं टाकूनही. मी ना इथे गावावरून आवळे आणले होते. म्हणजे ना आमच्या इकडे गावावर मी आवळे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मी टाकलेला पण आहे. खूप सारे असे झाड आहे आमच्या घराच्या बाजूला, 2-3 घरं सोडून एक म्हणजे काकी आहेत, ते त्यांच्याकडे ना खूप सारे असे आवळे होते. आणि ते नेहमीच बोलवायचे माझ्या सासूला की या असं, पण सासू म्हणायची की सुनबाई आल्याशिवाय मी येणार नाही, की पोरांनाही आवडतं. तर आम्ही त्या दिवशी गेलो, खूप सारे आवळे पण तोडले. आणि बाकीचे मग मी हे घेऊन आली होती. जास्त म्हणजे मुलांनी खाल्ले तिकडे, थोडेफार मी इकडे घेऊन आली होती आवळे. आणि
आवळे आणले ना तर मग मी म्हटलं असं तर पोरं खाणार नाही, कारण की तिकडे खाल्ले तिकडे पोरांना आवडले, पण इकडे घरी थोडीशी नाटकच करतील. तर मी अशा मिठाच्या पाण्यात टाकते आवळ्यांना आणि 2 दिवसानंतर मस्त मग ते आवळे आहेत ना अगदी असं मुरवून जातात आणि इतके टेस्टी लागतात ना. तर अशा पद्धतीने मला तर खूप आवडतात. पण मुलांना आवडणार म्हणून मी अशा पद्धतीने 2 दिवस मस्त ठेवून देणार आहे. 2 दिवस मिनिमम व्यवस्थित होऊन जातात ते आणि खूप टेस्टी लागतात. आवडे कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. तर अशा पद्धतीने मी आवडे पण मिठाच्या पाण्यात टाकून दिलेले आहेत आणि खूप जास्त म्हणजे तोडणार होती मी, पण आमच्याकडे तेवढा वेळही नव्हता, कारण की आमची गाडी पण म्हटलं निघून जाईल. एवढं सकाळी सकाळी एवढं अंधार होतं की झाडाला हात लावणं पण योग्य नव्हतं आणि त्यांना पण म्हणजे त्रास कोणाला देऊ पण नाही. ते 1 दिवसाआधी हे तोडलेलं होतं तेच मी घेऊन आली खूप सारे. तर नेक्स्ट टायमाला एकदा जास्त तोडून आणेन. तर आज माझे फ्रेंड येत आहे घरी आणि खूप म्हणजे खूप टाईम झालेला आहे आम्ही भेटलेलो नाही आहे. तर ते घरी येत आहे आणि माझी एक दुसरी फ्रेंड आहे, सॉरी एक दुसरी माझी फ्रेंड आहे. तर ती बोलली की माझ्या घरी, आपण त्यांना बोलली नाही, म्हटलं माझ्या घरी खूप टाईमापासून आम्ही भेटलेलं नाही आहे. तर आज येत आहे आणि माझे फ्रेंड जे आहेत त्यांचे बड्डे म्हणजे होता लास्ट टायमाला. तर काल माझी एक फ्रेंडचा बड्डे होता आणि तिला मी काही गिफ्ट दिलं. ती दरवेळेस मला काही ना काही गिफ्ट देते, मग मी तिला आज एक गिफ्ट देणार आहे. फायनली तिला आवडेल मला असं वाटतं, माझ्या चॉईसने मी घेतलेलं आहे तर तिला नक्कीच आवडेल. आणि ते येत आहेत आता, निघालेले आहेत. तर चला मग मी तुम्हाला माझ्या फ्रेंडशी भेटवते. माझी म्हणजे US वाली फ्रेंड आहे, कारण की ती तिकडे शिकलेली आहे आणि तिकडे राहिली पण आहे आणि खूप छान आहे. म्हणजे तिने US मध्ये शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि तिकडे राहिली पण आहे ती 10 वर्ष, तरी असं 10 का 5 वर्ष राहिलेली आहे तिकडे आणि तिकडे शिकली पण आहे ती. तर चला मग मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुम्हाला मी माझ्या फ्रेंडला भेटवते. तर मी गिफ्ट त्यांच्यासाठी काय काय आणलेलं आहे नक्कीच बघा. हे गिफ्ट रॅपर करून आणलेलं आहे आणि दुसरी फ्रेंड आहे तिच्यासाठी आहे, पण मी इतकी कन्फ्यूज होत होती की तिच्यासाठी काय घेऊ. तर मी त्या दुसऱ्या फ्रेंडसाठी आणलेलं आहे. तर आता आवडेल मला असं वाटतं. माझ्या मैत्रिणी आल्या आणि जेव्हा माझ्या मैत्रिणी आल्या ना त्यांच्यामध्ये एवढी गुंतली गप्पांमध्ये, कारण की खूप टाईमानंतर आम्ही भेटलेलो होतो. तर मी त्यांच्यासोबत एक फोटो आणि व्हिडिओही नाही काढला मी त्यांच्यासोबत आणि मला लक्षातही नाही राहिलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला त्यांच्याशी भेटून. तर बाय, टेक केअर.